नमस्कार. महाराष्ट्रातल्या तरुण मित्रांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने एक अशी संधी आणली आहे जी अनेकांचं नशीब बदलू शकते. आज आपण तब्बल 500 कोटी रुपयांच्या मुख्यमंत्री महाफंड योजनेबद्दल अगदी सोप्या भाषेत सगळं काही जाणून घेणार आहोत. कधी असा विचार केला आहे का की नोकरी शोधण्याऐवजी आपण स्वतःच नोकरी देणारे बनायचं, म्हणजे आपल्या स्वतःच्या कंपनीचे मालक? हे स्वप्न तर अनेकांचं असतं, नाही का? पण ते आता खरं होऊ शकतं. कसं? तर ते या आकड्यामुळे. हो, स्क्रीनवर जो आकडा दिसतोय ना, तो अगदी बरोबर आहे. महाराष्ट्र सरकारने तब्बल 500 कोटी रुपयांचा एक विशेष फंड खास तरुण उद्योजकांसाठीच उभा केला आहे. चला तर मग आता जरा खोलात शिरूया आणि समजून घेऊया की नक्की काय आहे ही महाफंड योजना. या योजनेचा उद्देश एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. तरुणांना एवढं सक्षम करायचं की ते स्वतःच्या पायावर तर उभे राहतीलच, पण इतरांनाही रोजगार देणारे बनतील. बरं, या योजनेचं जे अधिकृत म्हणजे ऑफिशियल नाव आहे ते आहे मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड. नावावरूनच या योजनेची भव्यता आणि तिचा उद्देश आपल्या लक्षात येतो. आता सरकारचं ध्येय काय आहे ते बघूया. पहिलं म्हणजे महाराष्ट्रात तब्बल 50,000 नवीन स्टार्टअप्स उभे करायचे आहेत. विचार करा, किती मोठी गोष्ट आहे ही. मग पुढच्या 5 वर्षात 25,000हून अधिक उद्योजकांना मदत करायची आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातल्या तरुणांना इथे खास प्राधान्य दिलं जाणार आहे. शेवटचा मुद्दा नीट लक्षात घ्या. हे फक्त पैसे देण्यापुरतं नाही, तर एक संपूर्ण सपोर्ट पॅकेज आहे. ठीक आहे, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या योजनेचा थेट फायदा उद्योजकांना कसा आणि किती मिळणार आहे? आता बघा, ही काही मोजक्या लोकांसाठीची योजना नाहीये. सरकारचं ध्येय आहे तब्बल 1,00,000 तरुणांपर्यंत या योजनेचा थेट फायदा पोहोचवण्याचा. आणि आर्थिक मदत किती मिळणार? तर प्रत्येक पात्र तरुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारणपणे 7 ते 10 लाख रुपयांपर्यंत भांडवल मिळू शकतं. म्हणजे विचार करा, या रकमेत एखादं छोटं फूड प्रोसेसिंग युनिट किंवा एखादी डिजिटल सर्व्हिस एजन्सी आरामात सुरू होऊ शकते. थांबा, अजून आहे. घेतलेल्या कर्जावर तब्बल 10% व्याज सवलत पण मिळणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या कर्जावरच्या व्याजाचा मोठा हिस्सा सरकार भरणार. यामुळे सुरुवातीचा जो आर्थिक ताण असतो ना, तो खूप कमी होईल. म्हणूनच ही गोष्ट फक्त पैशांची नाहीये, तर हे एक मोठं स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्ण संधी आहे. आणि हो, सरकार फक्त पैसे देऊन थांबणार नाहीये. पैशांसोबतच अनुभवी लोकांचं मार्गदर्शन मिळेल आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी इन्क्युबेशन सेंटरचा सपोर्टही दिला जाईल. म्हणजे हे खरंच एक कम्प्लीट पॅकेज आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, ही जी सगळी माहिती आपण पाहतोय ना, ती पूर्णपणे अधिकृत सरकारी धोरण आणि घोषणांवर आधारित आहे. म्हणजे ही कुठलीही अफवा किंवा हवेतली बातमी नाही. त्यामुळे यावर विश्वास ठेवणंच पुढची तयारी करायची आहे. ठीक आहे, मग आता पुढे काय? या संधीचं सोनं कसं करायचं ते पाहूया. बरं, तर ही सगळी योजना राबवणार कोण? तर याची संपूर्ण जबाबदारी आहे महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी या सरकारी संस्थेकडे. म्हणजे काय? तर अर्ज आणि बाकीच्या प्रक्रियेसाठी आपल्याला यांच्याच संपर्कात राहावं लागणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज प्रक्रिया अजून सुरू झालेली नाहीये, पण याचा अर्थ थांबायचं नाहीये. खरी तयारी आत्तापासूनच करायची आहे. काय करायचं? तर 3 गोष्टी. पहिली, तुमची बिझनेस आयडिया एकदम पक्की करा. दुसरी, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर नजर ठेवा. आणि तिसरी, या प्रक्रियेबद्दलचे जे काही अपडेट्स येतील ते अजिबात चुकवू नका. आणि हो, ही एक महत्त्वाची सूचना. योजना नवीन असल्यामुळे नियमांमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेत थोडे बदल होऊ शकतात. म्हणून नेहमी ऑफिशियल आणि लेटेस्ट माहितीच तपासत राहणं खूप गरजेचं आहे. खरं तर ही योजना फक्त काही तरुणांपुरती मर्यादित नाहीये. याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर होणार आहे. यातून राज्यातली स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत होईल. मेक इन महाराष्ट्राला मोठी चालना मिळेल. ग्रामीण भागात नवीन उद्योग उभे राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. आणि शेवटी काय? तर एका छोट्याशा कंपनीत महाराष्ट्राचं भविष्य बदलण्याची ताकद नक्कीच असू शकते. आणि ही योजना त्याच कल्पनेला बळ देणार आहे. सरकारने तर तयारी केली आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे, महाराष्ट्राचे तरुण तयार आहेत का? आणि हो, अशाच नवनवीन योजनांची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या नवीन योजना या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.